ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आज दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि याच निमित्ताने पुणे जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगपैकी असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणची खरं तर मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली पाहायला मिळते। त्यासोबत जो मंदिर परिसर आहे तो मंदिर परिसर विविध आकर्षक फुलांनी असा सजावट केलेली पाहायला मिळते। सध्या श्रावण मास सुरू आहे आणि श्रावण मासामध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर असेल किंवा शंकराचं दर्शन घेणं हे एक पवित्र मानलं जातं आणि हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अनेक भक्त खरं तर भीमाशंकर या ठिकाणी दाखल झाले पाहायला मिळते आणि भक्तांमध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे जो उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो। आपल्यासोबत काही भाविक आहे, मला सांगा आज श्रावणी दुसरा सोमवार आहे, भीमाशंकर या ठिकाणी तुम्ही आलात, काय मनामध्ये भावना आहे? आज श्रावणी सोमवार निमित्त भीमाशंकर महाराजांचं दर्शन झालं, आनंद वाटला। आम्ही दर श्रावणी सोमवारी येत असतो, मागील सोमवारी पण आलो होतो आणि यावेळेस पण आलो, अतिशय मन प्रफुल्लित होतं, आनंद वाटला। आरती झाली, दर्शन घेतलं, आनंद वाटला। नक्कीच आनंद वाटतोय। आज दुसरा श्रावणी सोमवार आहे, आज तुम्ही भीमाशंकर दर्शन घेणार आहे, काय मनामध्ये भावना आहे? मनामध्ये देवाबद्दलची भक्ती आवड आहे। भीमाशंकरला आल्याबद्दल मन प्रसन्न होतं। मी दर सोमवारी येतो, श्रावणी सोमवारी इथं भीमाशंकरला येतो। नक्की प्रसन्न होतं। आज श्रावणी सोमवारी पहाटेची आरती आली, दर्शन घेतलं, काय मनामध्ये भावना वाटते, कसं वाटतं? मनामध्ये एकदम व्यवस्थित वाटते। पब्लिक पण सहकार्य करतं पोलीस कर्मचाऱ्यांना आणि जे भाविक भक्त आहे ते दर्शन झाल्यानंतर एक्झिट गेटने बाहेर पडतात। भाविकांचं पण सहकार्य आम्हाला लाभते आणि कुठे पण काही गर्दी गोंधळ वगैरे दंगल वगैरे काहीच नाही, व्यवस्थित सर्व भाविक भक्तांचं दर्शन होत आहे इथे। नक्कीच आपण पाहतोय खरं तर आज दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि याच निमित्त देशभरातून जे भाविक भक्त आहेत ते भीमाशंकर या ठिकाणी दाखल झाले आहेत। मात्र या ठिकाणी जे भक्तिमय वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। सुनील झेडे, TV9 मराठी, भीमाशंकर, पुणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।